हेलो गाइस, दिस इज अमन पंचोली, गुरुकुल IAS अकॅडमी नागपूर। तो गुरुकुल IAS अकॅडमी मार्फत तुम्हाला जे कमिट केला होता की आपण सर्व मोफत बॅच पोलीस गरीब विद्यार्थीसाठी आणणार आहोत, तो आजचा हे पहिला लेक्चर तुमच्यासाठी सर्व महाराष्ट्रातील गरीब मुलासाठी आपण आणलेला आहे। तो आजचा हे लेक्चर पोलीस भरती 2024 मिशन खाकी करंट अफेअरच्या माझ्या मार्फत गुरुकुल IAS अकॅडमी मार्फत हा लेक्चर घेणार आहे। तो आपण याच्यामध्ये सर्व जे येणारे प्रश्न आहे, आपण 100% जे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसतील ते प्रश्न आपण इथे घेणार आहोत। आणि हा जो लेक्चर राहील तुमच्या पेपरपर्यंत हा लेक्चर चालेल। तो आरामात गुरुकुल IAS अकॅडमी हा सर्व सब्जेक्ट तुमच्या कव्हर करेल, जीके मधील पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री सर्व, आणि करंट अफेअरचं सेशन माझ्या मार्फत इथे घेणार आहे। तो तुम्ही सर्व व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्र आणि जे पण तुमच्या भाई भगिनी भाऊ आहेत त्याला पण शेअर करा। आणि चला आपण आपला आरंभ करतो आणि आपला करंट अफेअरचा लेक्चर स्टार्ट करतो। बघा, पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पहिला प्रश्न बघा, प्रश्न वाचा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकत राहा। जे पण तुम्हाला ऑप्शन आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका। नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 बद्दल योग्य विधाने ओळखा। नारी शक्ती वंदन अधिनियम बघा, हा नारी शक्ती वंदन अधिनियम आहे 2023 चा। ऑप्शन ए, महिलांच्या 33% आरक्षण संबंधित आहे का? बरोबर आहे। महिलांच्या 33% आरक्षण संबंधित आहे का? बरोबर आहे। नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 बद्दल हा वंदन अधिनियम 33% आरक्षण संबंधित आहे। 28 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मंजुरी दिली। बरोबर, राष्ट्रपतीने मंजुरी दिली 28 सप्टेंबरला। हा डेट लक्षात ठेवा। संविधान 107वी घटना दुरुस्ती कायदा 7वी नाही आहे, 6वी आहे, हा चूक। 106वी घटना दुरुस्ती 106वी दुरुस्ती आहे। तो योग्य पर्याय निवडा। चला लवकर। अ आणि ब योग्य आहे का ऑप्शन मध्ये? आणि ब बरोबर। पहिला ऑप्शन अ आणि ब योग्य आहे। असा प्रश्न राहील आपले। चला प्रश्न 2, नेक्स्ट प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाका। आपले प्रश्नाची लेवल आता वाढलेली आहे भरतीचे, कारण की खूप सारे विद्यार्थी MPSCच्या विद्यार्थी भरतीमध्ये येणार आहे आता। आणि पुढच्या आधीचे जे पण भरती झाली, कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे विद्यार्थी, त्याच्यामुळे आपण एक वरच्या लेवलचे प्रश्न घेतलेले आहेत। त्याच्यामुळे तुमच्या एक प्रश्नामधील 2-3 क्वेश्चनचे अभ्यास होऊन जातात। बघा, नवीन संसद भवनाबद्दल अयोग्य विधाने ओळखा। नवीन संसद भवनाबद्दल अयोग्य विधाने ओळखा। आता आपला संसद भवन बनलेला आहे, जे नवीन वाला खूप मोठा नवीन संसद भवन त्रिकोणी आकारात आहे का? बरोबर आहे। आता जो त्रिकोणी आहे, आधीचा सर्कल होता का? बघा, होता का? नाही होता तर सांगा कमेंट बॉक्स मध्ये कशा होता। आताचा त्रिकोणी आहे, बरोबर आहे। लोकसभेची रचना मोर पक्षाच्या थीमवर आधारित आहे का? आपला राष्ट्रपक्षी मोर त्याच्या थीमवर आधारित आहे का? लोकसभेची रचना मोर पक्षाच्या थीमवर आधारित आहे का? बरोबर आहे। लोकसभेची रचना मोर पक्षाच्या थीमवर आधारित आहे। हा प्रश्न तुमच्या पेपरमध्ये येऊ शकतात। इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तुमच्या पेपरमध्ये येऊ शकतात करंट अफेअरचा, कारण की हा करंट आहे। आणि संसद हा टॉपिक वरचा तुमचा एक प्रश्न तो राहील तुमच्या पेपरमधील। एक प्रश्न संसद हा टॉपिकचा तुमच्या पेपरमध्ये राहील। राज्यसभेची रचना कमळ या फुलांच्या थीमवर आधारित आहे का? राज्यसभेची रचना कमळ या फुलाच्या थीमवर आधारित आहे वा? करेक्ट।
1 2 3 ऑप्शन करेक्ट आहे. मध्यवर्ती सभागृहाची रचना आंबा या वृक्षाच्या थीमवर आहे का? हा चुकीचा आहे. मध्यवर्ती सभागृहांची रचना आंबा या वृक्षाच्या थीमवर आहे का? नाही, तो वटवृक्ष याच्या थीमवर आधारित आहे. वटवृक्ष, मध्यवर्ती सभागृहाची रचना वटवृक्ष या थीमवर आधारित आहे. बघा 1 2 3 तो काय आहे? ऑप्शन चौथा चुकीचा आहे. तो आपला उत्तर काय राहील? 4th. चला नेक्स्ट प्रश्न बघा. वाचा क्वेश्चन आणि उत्तर टाका कमेंट बॉक्स मध्ये. जागतील सर्वात मोठी संसद इमारत कोणत्या देशाची आहे? आपल्याच देशाची राहील ना, नवीन बनली तो भारत. ऑप्शन 4th राईट. टाका उत्तर टाका कमेंट बॉक्स मध्ये. हा रॉंग आहे. भारत आपली नाही आहे, चीनची आहे. चीनी लोकांची आहे सर्वात मोठी, है ना. आपली नाही आहे, चीनची आहे. ऑप्शन 4th भारत. जागतिक सर्वात मोठी संसद इमारत कोणत्या देशाची आहे? ऑप्शन 4th आहे, भारतची. चला लवकर लवकर कमेंट टाका कमेंट बॉक्स मध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेतो इथे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर वाचा क्वेश्चन. तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ देतो मी. वाचा आणि कमेंट करा आन्सर. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांकडून सतत हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वीकार केलेले सिंगोल, आपला सिंगोल जो आता स्थापित झाला कुठे? संसदमधील. कुठे? लोकसभामधील. नवीन संसद भवनामधील कोणाच्या आसनाजवळ प्रस्थापना करण्यात आलेले आहे? लोकसभामधील आसन कोणाच्या वेगळं असते? अध्यक्षाच्या. लोकसभेचे अध्यक्षाच्या आसन लोकसभेचे अध्यक्ष. तो बघा काय ऑप्शन मधील? पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती. ऑप्शन काय राहील आपला? आन्सर 3 लोकसभेचा अध्यक्ष. अध्यक्षाच्या आसन जवळ हा सिंगोलची स्थापना केलेली आहे, है ना. चला नेक्स्ट प्रश्न पाहू. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन वाचा आणि आन्सर कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाका. संसदेची जुनी इमारत कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे? बघा लोकशाही सदन आहे का? ऑप्शन बरोबर वाटते का? लोकशाही सदन, संविधान सदन, लोकशाही मंदिर, संविधान मंदिर. बरोबर कोणतं वाटते? लवकर सांगा कमेंट बॉक्स मध्ये आन्सर करा. चला लवकर सांगा. संविधान सदन आहे याचा आन्सर, है ना. ऑप्शन 2 संविधान सदन. जुनी इमारत संविधान, हा जुनी इमारत जो आहे आपली गोल आकारवाली, नवीन वाली त्रिकोण, सर्वात मोठी चीनची, सर्वात मोठी चायनाची. जुनी वाली गोल आकार, नवीन वाली त्रिकोण आकार. जुनी वालीचे नाव काय झालं? संविधान सदन. संविधान सदन हा जुनी वालीचे नाव आहे. चला ऑप्शन 2 उत्तर आहे. चला नेक्स्ट प्रश्न. आता लवकर लवकर वाचा. देशात एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? एक देश एक निवडणूक.
वन नेशन वन इलेक्शन हा कोणाच्या अध्यक्षतेखाली? प्रेसिडेंट आपले रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती आपले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आन्सर आहे याचा। रामनाथ कोविंद। चला नेक्स्ट प्रश्न पाहू। मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांच्या निवड समितीमधील पुढीलपैकी कोणचा समावेश आहे? मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांच्या निवड समितीमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश आहे? पंतप्रधान बरोबर आहे, पंतप्रधानचा समावेश राहते है ना। केंद्रीय कॅबिनेट मंत्री बरोबर, लोकसभेचे अध्यक्ष बरोबर नाही आहे, हा बरोबर नाही आहे। लोकसभेचे विरोधी पक्ष नेते कशा राहीन सर, तो वेगळा पार्टीचा असते असं नाही आहे। लीडर ऑफ अपोजिशनला खूप मोठा दर्जा असते, लक्षात ठेवा। लीडर ऑफ अपोजिशनला खूप मोठा दर्जा असते, तो हा पण समितीमधील आहे। विरोधी पक्ष नेते, विरोधी पक्ष नेते पण समितीमधील आहे। पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष नाही आहे, तो ऑप्शन काय राहील बघा, योग्य पर्याय निवडा। ऑप्शन काय राहील? अ ब क, फर्स्ट ऑप्शन, फर्स्ट आन्सर। चला नेक्स्ट प्रश्न पाहू। वाचा क्वेश्चन आणि आन्सर करा कमेंट बॉक्स मध्ये। 10 एप्रिल 2023 रोजी भारतीय निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलेला आहे? 10 एप्रिल 2023 राष्ट्रीय पक्षाचा दर्जा वाचा, कमेंट मध्ये आन्सर टाका लवकर। काय आन्सर? आम आदमी पक्ष, ऑप्शन 4 याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलेला आहे, आम आदमी पक्षाला। चला, भारतीय निवडणूक आयोगाने 10 एप्रिल 2023 रोजी पुढीलपैकी कोणत्या पक्षाचा राष्ट्रीय पक्ष दर्जा काढून घेतलेला आहे? आता कोणाचा काढून घेतलेला आहे? कोणाचा काढून घेतलेला आहे? भारतीय कम्युनिस्ट पक्ष याच्या, भारतीय कम्युनिस्ट पक्ष लालवाले आपले काढून घेतलेला आहे। तृणमूल काँग्रेस पक्ष, ममता दीदी बॅनर्जी आपले बंगालचे काढून घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र आपला याचा पण काढून घेतलेला आहे, आम आदमी पक्षला दिलेला आहे, तो याचा कशा कारण? आम आदमी पक्ष आन्सर राहील आपलं। भारतीय निवडणूक आयोग यालाच दिलेला आहे, याच्यात नाही काढला। बघा प्रश्न 10वा प्रश्न वाचा, कमेंट टाका। हा थोडा बाहेरचा प्रश्न आहे, पण बघा प्रश्नाची लेवल वाढलेली आहे, कारण की आपण असे प्रश्न घेत आहे। हा, राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक 2023 नुसार स्थापन करण्यात येणार राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असणार आहे? है ना, कोण असणार आहे? दिल्लीचे मुख्यमंत्री। प्रश्न आन्सर 2, दिल्लीचे मुख्यमंत्री। हा प्रश्नाला स्किप करू आपण।
दिल्लीचे मुख्यमंत्री, हा प्रश्नाला स्किप करू. बघा नेक्स्ट प्रश्न, बघा आन्सर करा. पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने 2010 मधील संसद रत्न पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे? बघा हा करंटचा प्रश्न नाही आहे, पण इथे तुमच्या जीके क्लिअर होतील. जीकेचा प्रश्न आहे ना. लक्षात ठेवा, पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने 2010 चे संसद रत्न पुरस्काराची स्थापना करण्यात आली? कोणाच्या प्रेरणेने स्थापित करण्यात आली? अटल बिहारी वाजपेयी, व्ही गिरी, एपीजे अब्दुल कलाम, डॉक्टर मनमोहन सिंग. आन्सर आहे एपीजे अब्दुल कलाम, आपले मिसाईल मॅन. संसद रत्न पुरस्कार एपीजे अब्दुल कलाम. हा प्रश्न तुम्हाला जीकेचा प्रश्न आहे. चला 12वा प्रश्न, योग्य विधाने ओळखा. योग्य आणि अयोग्यवर योग्य आहे. हा पाचवा ऑप्शन जालना ही राज्यातील महानगरपालिका आहे का? बरोबर, 29वी महानगरपालिका आहे का जालना ह्या राज्यातील? जालना ही मराठवाड्यातील 5वी महानगरपालिका आहे का? 5वी बरोबर आहे, 5वीच आहे. मराठवाड्यातील 5वी आहे जालना. जालना शहराला बयानाची पंढरी आणि स्टील हब म्हणून ओळखले जाते का? बयानाची पंढरी, जालना शहराला बयानाची पंढरी आणि स्टील हब म्हणून ओळखले जाते का? स्टील हब जालना 29वी आहे का? मराठवाड्यातील 5वी आहे का? स्टील हब आहे का? तिघेच ऑप्शन बरोबर आहे, है ना. तर काय ऑप्शन मधील वरील सर्व योग्य आहे ना? हा वरील सर्व. जालना हा राज्यातील 29वी महानगरपालिका आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, 100% तुमच्या पेपरमधील. जालनावाले पोलीस भरती, जालना पोलीस भरतीमध्ये तो राहील. जालना पोलीस भरती, पोलीस भरती. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. वरील सर्व बरोबर. हा 29वी महानगरपालिका आहे, मराठवाड्यातील 5वी आहे, बयानाची पंढरी आणि स्टील हब म्हणते आले. चला जालना आले. नेक्स्ट प्रश्न बघा आणि उत्तर द्या लवकर. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाका. बघा लक्षात ठेवा, तुमच्या फिजिकल सोबत अभ्यास पण खूप इम्पॉर्टंट आहे. खूप सारे विद्यार्थी फक्त ग्राउंड करतात आणि अभ्यास नाही करत, त्याच्यामुळे ते नापास होतात. आता आपल्याला 100% फिजिकल पण पाहिजे आणि 200% अभ्यास पण पाहिजे. अयोग्य जोडी ओळखा. सर्वात जुनी महानगरपालिका मुंबई. वाचा क्वेश्चन, आन्सर टाका कमेंट बॉक्स मधील. अयोग्य. सर्वात श्रीमंत महानगरपालिका बृहन्मुंबई. क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका पुणे. हा तो बरोबर आहे. सर्वाधिक महानगरपालिका असतील जिल्हा ठाणे. बरोबर. सर्वात श्रीमंत महानगरपालिका बृहन्मुंबई. बरोबर, हा पण बरोबर आहे. हा रॉंग आहे, सर्वात जुनी नाही आहे मुंबईची. हा
चला नेक्स्ट प्रश्न पाहू. देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्याबद्दल योग्य विधाने ओळखा. देवेंद्र कुमार उपाध्याय हा प्रश्न आपण स्किप करू शकतात, काही कामाचा नाही आहे. हा प्रश्न स्किप करा. चला नेक्स्ट प्रश्न पाहू. 15व्या पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ नाही. हा पण जीकेचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला माहित पाहिजे कुठे कुठे आपला बेंच आहे. हायकोर्टचा बेंच कुठे कुठे आहे तुम्हाला माहित पाहिजे. हा जीकेचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न राहील. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. नागपूर, पुणे, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी. कुठे कुठे नाही गेस करा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाका. चला नागपूरमध्ये आहे बेंच, हायकोर्टचा बेंच. हा उच्च न्यायालयाच्या खंडपीठ नाही. हा बरोबर, नागपूरमध्ये आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आहे. पणजी गोवा पण आहे. पुण्यामध्ये नाही आहे. तो ऑप्शन काय राहील आपला? खंडपीठ नाही. कुठे नाही आहे? पुण्यामध्ये नाही. बरोबर ऑप्शन 2. आम्हाला तो वाटत होता की एकच ठिकाणी आहे मुंबई, 3 ठिकाणी बेंच आहे, नागपूर, संभाजीनगर आणि पणजी. चला नेक्स्ट आन्सर क्वेश्चनवर वाचा. क्वेश्चन आन्सर द्या. कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने 10 जुलै 2023 रोजी भारतीय राज्यघटनेचे 8व्या अनुसूचित मधील कुई भाषेचा समावेश करण्याची शिफारस करण्याच्या प्रस्तावाला मंजूर दिली? हा पण जीकेचा प्रश्न आहे. जीकेचा प्रश्न आणि करंटचा पण आहे. करंटचा पण आहे, जीकेचा पण आहे. दोन्ही सब्जेक्ट तुमच्या कव्हर होते. कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने कुई भाषेचा समावेश करण्याची शिफारस करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली. कुई कुठे? ओडिशा वाटते. ऑप्शन 3 ओडिशा. ऑप्शन 3 लक्षात ठेवा. कुई भाषा ओडिशा. चला नेक्स्ट प्रश्न पाहू. वाचा प्रश्न. हा पॉलिटीचा प्रश्न. राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीबद्दल अयोग्य विधाने ओळखा. अयोग्य. सुरुवातीला 14 भाषांचा समावेश होता. बरोबर. नव्या 8 भाषांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. बरोबर आहे. राजस्थानी भाषा या अनुसूचीमधील नाही. बरोबर, राजस्थानी आहे. अंग्रेजी सुरुवातीपासून या अनुसूचीचा भाग आहे? नाही आहे, भागच नाही आहे अंग्रेजी. ऑप्शन 4 अंग्रेजी सुरुवातीपासून या अनुसूचीचा भाग आहे का? घटनामध्ये नाही लिहिलं आहे अनुसूची. चला वाचा प्रश्न. वाचा प्रश्न लवकर.
केंद्रीय सरकारने सुरू केलेले नारी अदालत उपक्रमामधील समाविष्ट असलेले सदस्यांना कोणत्या नावाने संबोधले जातात? नारी सखी, नारी भगिनी, न्याय सखी, न्याय भगिनी. केंद्र सरकारच्या आहे. तो का राहील? लॉजिक पण लावायची प्रश्नामध्ये. लॉजिक पासून पण काढता येईल हा प्रश्न. नारी सखी, नारी सखी काऊन राहील? नारी सखी, नारी भगिनी केंद्र सरकारच्या आहे ना. न्याय भगिनी नाही राहील ना. न्याय सखी आन्सर 3. केंद्र सरकारने न्याय सखी नावाचे. चला नेक्स्ट प्रश्न पाहू. वाचा क्वेश्चन. नुकत्याच्या पार पडलेले विधानसभा निवडणुकीमधील पुढीलपैकी कोणत्या राज्यामधील भारतीय जनता पक्षाला विजय मिळालेला आला नाही? विजय नाही मिळला म्हणते बीजेपीला. जिंकला मध्य प्रदेश. आता जे इलेक्शन झाले, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. इलेक्शनचा प्रश्न राहू शकते तुमच्या पेपरमध्ये. इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न. विधानसभेचे जे पण आता निवडणुकी झाली, मध्य प्रदेशमध्ये बीजेपी जिंकली, राजस्थान पण, छत्तीसगड पण, मिझोरम मध्ये नाही आली. रिजनल पार्टी आहे इकडची ZPM. ZPM आहे का बघा, कमेंट करा. पार्टीचं नाव काय मिझोरमचे? कमेंट करा तुम्हाला माहित असेल तो. मध्य प्रदेशमध्ये जिंकली, राजस्थान, छत्तीसगड. इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा ना. चला नेक्स्ट प्रश्न पाहू. मिझोरमची जो पार्टी आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ZPM आहे का काय? चला नेक्स्ट प्रश्न पाहू आपला. हा लास्ट प्रश्न आहे. लास्ट प्रश्न पाहू. वाचा आणि उत्तर द्या. राज्य व मुख्यमंत्री यांचा अयोग्य जोडा ओळखा. अयोग्य जोडा ओळखा. राज्य व मुख्यमंत्री हा पण इम्पॉर्टंट प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतात. इम्पॉर्टंट आहे, पेपरमध्ये दिसेल. मध्य प्रदेश डॉक्टर मोहन यादव बरोबर. नवीन बनलेले मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव मध्य प्रदेशचे. लक्षात ठेवा, मध्य प्रदेशचे डॉक्टर मोहन. मध्य प्रदेशचे डॉक्टर म पासून लक्षात ठेवा. मध्य प्रदेशचे डॉक्टर मोहन यादव. राजस्थान, राजस्थानचे भजनलाल शर्मा. राजस्थानचे भजनलाल. राजस्थानला भजन कराय अशा काहीतरी लक्षात ठेवा. राजस्थानला भजन करायचं आहे, राजस्थानमध्ये भजन करायला जायचं आहे. भजन राजस्थान, भजन मध्य प्रदेश राजस्थान भजन. तेलंगणा
रेड्डी, नावपासून माहीत पडते हे तो रेवंत रेड्डी, रेड्डी तेलंगणाचे रेड्डी, रेवंत रेड्डी बरोबर. छत्तीसगडचे विष्णुदेव साय, विष्णुजी, छत्तीसगडमधील विष्णुजी आले अशा लक्षात ठेवा. विष्णुदेव साय, विष्णुदेव साय छत्तीसगडमधील. मिझोरम लाल दुहोमा, चला मिझोरमच्या पण बरोबर आहे. मिझोरम लाल दुहोमा, हा पण नावपासून माहीत पडते तुम्हाला. लाल दुहोमा, दुहोमा मिझोरम नॉर्थ ईस्ट दुहोमा असं लक्षात ठेवा. दुहोमा आहे हा. रेवंत रेड्डी कुठचे? तेलंगणा, रेड्डी तेलंगणा, रेड्डी तेलंगणा. राजस्थान भजनलाल शर्मा. मध्य प्रदेश डॉक्टर म पासून मध्य प्रदेशच्या म आणि आपले मोहन यादवच्या म, डॉक्टर मोहन यादव असा लक्षात ठेवा. हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मध्य प्रदेशच्या डॉक्टर मोहन यादव, राजस्थान भजनलाल शर्मा, छत्तीसगडचे विष्णुदेव साय. आता हा बीजेपी आपण आधीच्या प्रश्नामध्ये पाहिला. हा बीजेपी, राजस्थानचे पण बीजेपी, छत्तीसगड विष्णुदेव साय बीजेपी, रेवंत रेड्डी तेलंगणा काँग्रेस, नॅशनल काँग्रेस, मिझोरम लाल दुहोम. बघा याचे पार्टीचे नाव काय आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ZPM आहे का? ZPM गूगल करत राहा. ZPM आहे का? तुमच्या पण रिसर्च ठेवा काहीतरी. तो चला विद्यार्थी मित्रांनो, असा आजचा हा पहिला लेक्चर आपला संपला. असंच पूर्ण पोलीस भरतीची सिरीज आपण आणणार आहोत. त्याच्यामध्ये तुमच्या पूर्ण लेक्चर्स, पूर्ण सब्जेक्ट कव्हर होईल. तुमच्या विद्यार्थी मित्रासोबत ते शेअर करा. जे पण तुमच्या भाऊ बहीण, जे पण ते पोलीस भरतीची तयारी करत आहे त्याला शेअर करा. कारण की आपण गरीब विद्यार्थी, सर्व विद्यार्थी जे पण पोलीस बनण्याचं स्वप्न बघत आहे, त्याचं स्वप्न गुरुकुल IAS अकॅडमी मार्फत आपण पूर्ण करील. हा 100% गुरुकुलची गॅरंटी आहे. 100% गॅरंटी. तुमच्या पेपरपर्यंत डेलीचे व्हिडिओ आणि लेक्चर्स आपण नवीन प्रश्न, सिलेक्टेड प्रश्न इथे तुम्हाला पूर्णपणे शिकील. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.